तर यानंतरची बातमी आहे ठाण्यामधून कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणासंदर्भात। या प्रकरणी 2 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलेलं आहे। त्यांनी कर्तव्यात हलगर्जी केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले। डॉक्टर दीपा बंजन आणि डॉक्टर महेश मोरे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। कर्तव्यात हलगर्जी केल्याप्रकरणी डॉक्टर दीपा बंजन आणि डॉक्टर महेश मोरे यांना निलंबित करण्यात आले। कळवा रुग्णालयामध्ये 24 तासामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर 2 डॉक्टरांना आता निलंबित करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती। 24 तासामध्ये बऱ्याच रुग्णांचे मृत्यू झाले होते आणि त्यानंतर आता रुग्णालयांकडून नाराजी व्यक्त करण्यात होती। या प्रकरणी कर्तव्यामध्ये हलगर्जी केल्यामुळे 2 डॉक्टरांना निलंबित करण्यात आले। कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी 2 डॉक्टरांना निलंबित करण्यात आलेलं आहे। कर्तव्यात हलगर्जी केल्यामुळे या डॉक्टरांना निलंबित करण्यात आले। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। कुणाल, कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरण हे काही दिवसांपूर्वी गाजलं होतं आणि आता त्यानंतर 2 डॉक्टरांना निलंबित केल्याचं समजतंय। डॉक्टर दीपा बंजन आणि महेश मोरे यांना निलंबित केलंय, काय अधिकची माहिती आहे? त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर कळवा रुग्णालयाचं जे वादग्रस्त रुग्ण ज्या रुग्णांचे मृत्यू झाले होते यानंतर हे रुग्णालय वादामध्ये सापडलं होतं आणि यानंतर अनेक जे विरोधक आहेत म्हणजे विरोधी पक्षनेते विधानसभेचे सुद्धा आणि विधान परिषदेचे सुद्धा यांनी या रुग्णालयाला भेट दिलेली पाहायला मिळाली आणि यानंतर टीकेची झोड जी आहे, कारण मुख्यमंत्र्यांचं ठाणे हे म्हटलं जातं, मात्र या सगळ्या चौकशी होऊन देखील कुठल्याही डॉक्टरांवरती कारवाई झालेली पाहायला मिळाली नाही आणि आता बरेच महिने या संपूर्ण घटनेला लोटून गेलेले नाहीत आणि आता या 2 जे डॉक्टर आहेत त्यांचे जे निलंबन आहे ते करण्यात आलेले आहे आणि यांना कारणे द्या नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। जानवी जी कुणाल, मात्र या दोघां व्यतिरिक्त अजून काही डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे का? या दोघांचे तरी आता प्राथमिकदृष्ट्या जे निलंबन आहे ते करण्यात आलेले आहे। सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दीपा मंजन आणि सहाय्यक प्राध्यापक महेश मोरे यांचं जे निलंबन आहे ते करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागाच्या अहवालानुसार कारणे दाखवा नोटीस जी आहे ती त्यांना जारी करण्यात आलेली आहे। लास्ट टाइम जी चौकशी झाली होती त्यामध्ये यांचं उत्तर जे आहे ते समाधानकारक नव्हती आणि याचमुळे कर्तव्यात हलगर्जीपणे केल्याबद्दल यांचं निलंबन जे आहे ते केलेलं आहे। कुणाल, या नंतरची कारवाई कशी केली जाणार आहे? आता यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी यांचं काय उत्तर शासनाकडे जात आहे किंवा जे समिती नेमण्यात आली त्या समितीला हे काय उत्तर देत आहेत याकडे म्हणजे लक्ष लागून राहणार आहे, कारण यांना आता कारणे द्या नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे यांचं निलंबन का होऊ नये यासाठी हे स्वतःच जे आपले कारणे द्या आहेत ते समोरच्या समितीला देणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता हे काय नेमकं त्या समितीकडे आपला अहवाल सादर करतायत याकडे आपलं लक्ष राहणार आहे। जी जी, धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।